भैरू, ए भैरू, 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 बाहेर दार कोण वाजवते बघ. ए भैरू, भैरू, ए भैरू. कोण आहे? काकी तू आहेस? अगं बाबू बाहेर कोण आले बघ. बघतो ना. आबा असेल तर मेलो आता. राम 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 राम. भैरू, कोण आहे? उघडतो. अरे कोण आहे? शिरपतराव, आणि एवढ्या रात्रीचं काय काम काढलं सर? हळू बोल. घरात चोर शिरलाय. आमच्या काय? आमच्या तुमच्या घरात दांडगा आहे असं, पण सीताबीने त्याला पकडून ठेवला. शाबास. आणि मग मग काय, तुझा पुतण्या आहे ना पैलवान आहेच मुळे, याला पाठवा माझ्या संगत. एक मिनिटात आलो. आमच्या मारते आणि हो चांगला मारतील त्याला. एवढंच नव. जा रे भैरू, शिरपतरावासनी मदत कर. अरे एवढ्या कुस्त्या मारतो, त्याचा काहीतरी उपयोग होईल. येतोय होतो, काय बी काळजी करू नका सर. मी गेलो असतो, पण काय आहे, रातचं बाहेर अंधार असतो. मग तुझ्यासाठी चोर दिसता येईल व्हय, आणि पैलवानाला काही रातचं दिसत नाही व्हय. कुमान जा, ये कळवळ कवी माणसानं. जा, काकाचं नाव राख जरा. येतोय होतो. इथं माझी राखवायची वेळ आली म्हणे, काकाचं नाव राख. करा माझी सामान बांधायची तयारी करा. चला चला चला. काकी अरे जा. येताय ना? येतोय. काय भेटतो काय मी? इकडे चोर नक्की कोंडलेला आहे ना. चला. आहे कुठे जातोय? हात कोरलाय त्याला. असं आता तुमच्यावर बघा भरवसा आमचा पैलवान. काय काळजी करू नका, मी आहे ना. या मारत्याला घेता का संकट? मारत्याला बच्चा आहे, तो बच्चा आहे. काठी द्या. काठी असल्यावर कोणाचं भ्या आहे? होय ना. तर बघा, कडी काढायची. मी आत गेलो, फाटसरी कडी लावायची, आणि मी कडी काढा म्हणूस तर कडी काढायची नाही. नाही घ्या देवाचं नाव. जय बजरंग. जय बजरंग. जरा सांभाळून बरं का पैलवान. होय होय. माझ्या पैलवान हाडं चिंबणार बरं का चोराची. चोर मरायचा तर नाही ना भविष्यात ना, नाही तर नसती फायदा व्हायची. काय ऐकू येते का रे तुला? काय नाही बा. काय झालं असेल रे? पैलवान, हो पैलवान. कडी काढू काय? तेवढीच मदत होईल आपली त्याला. काय दादा देवाला आहे. तुम्हाला मगाशी काय दाखवणार होतीस ग? हे बघ, मोहनासाठी बोरमाळ केली. तू कुस्ती करायला लागलास म्हणजे समजा नीट पार पडणार, म्हणून आतापासून थोडी थोडी लग्नाची तयारी करते. म्हणून आत्ताच बोरमाळ केलीस आहे. चोराचं काही खरं नाही. चांगल्या ठिकाणी ठेव. कुठं ठेवशील? आणि कुठं? देवाऱ्या खाली ठेवते. ठेव ठेव. आवडली ना? लय आवडली. आहे. अगं ती बघ, मावना आली बघ.
हे बघ तिला काय बोरमाळ्याचं बोलू नगस हा. मी आले. मला कुठं बोलता येतंय का? ये मावना, ये ग ये. काय पैलवान, लई मार पडलेला दिसतोय. होय ग बाई. अगं चौघ अंगावर धावून आले. अगो बया. अगं एक एक जण असा यमासारखा दांडगा, तरी त्यांच्याशी झुंजलो मी. काकाच्या घरात घडले हे? नाही ग बाई, ते काकाच्या घराजवळ तो शिरपती म्हणून म्हातारा आहे ना, त्याच्या घरात घडलं. अगं मी चौघांशी झुंजलो म्हणून समजांनी माझी पाठ अगदी दुःखस्तवर थोपटली. काय माणसं असतात बया. काय झालं? अरे कुणीतरी सांगितलं तू चोराला धरायला गेलास आणि तुला चोराला हाणलं म्हणून. काय झालं रे? काय झालं? अगं चिमणे, अगं तू माझ्या हातावर बसलीस ग. अगं पोट तरी राहू देत ग. काय म्हणतोय तुझा बा? मला कळलं तुला लई मार पडला. तेव्हापासून झोपच उडाली बघ माझी. सारखे हेलपाटे घालून गेले 2 दिवस. गोदाक्का म्हणली आता तुझं बरं आहे, उद्या येणार आहेस तू. तेव्हा जीव पडला बघ भांड्यात माझा. भांड्यातलं पाणी दे. देव तुझं कल्याण करेल. काय झालं? तिथं अजिबात हात लावू नको. अगं माझ्या डोक्याला जबर जखम झाली ग. होऊन दे. अरे जीवावरच निभावलं हे तर कमी झालं. म्हटलं किती लागले, कुठे लागले, काय बी कळेना आणि कुणी धड सांग ना बी. आता तुझी खातर जमा झाली ना? वय पर आता तरी सांभाळायचा बाबा स्वतःला. होय, पण मी 4 चोराशी झुंजलो हे तरी जाऊन सांग तुझ्या बापाला. आता तरी त्याचा विश्वास बसेल का नाही माझ्या पैलवानकीवर? अरे पण माझा आहे ना का? काय आहे? अरे विश्वास र. हे केव्हा सांगायचं? आणि खरं सांगू, 2 दिवस तू सारखा सपनात येत होतास बघ माझ्या. सपनात? होय. मी काय करत होतो सपनात येऊन? अरे तुला काय बी करायला येत नव्हतं. का? म्हणजे हातपाय तुटलेलं होतं तुझं. नुसतं धड होतं बघ. अगं स्वप्न तरी चांगली पाळून घेत जा चिमणे. उजव्या कुशीवर झोपत जा, चांगली स्वप्न पडतील तुला. आणि सपनात की नाही तू आई मेलो आता जगत नाही. हो बघ, अगदी असाच वाढत होतास बघ तू सपनात. चल खोटारडे बोल नकोस माझ्याशी. अरे खोटं नाही, गळ्या शपथ. आणि असाच दिसलास बघ तुम्हाला सपनात. बोल नकोस माझ्याशी. चल. रागवलायस? ए बघ की माझ्याकडं. अरे बघ की माझ्याकडं. ओ पैलवान, आता चांगली स्वप्न पडतील मला. चांगली म्हणजे कसली ग? तू कुस्ती मारून आलाय, मी बघते तुला. अगं एक कुस्ती बघर दुसरी चांगली स्वप्न नाहीत का ग जगात? दुसरी म्हणजे? दुसरी म्हणजे कुस्तीचीच. कुस्तीची? हात घे जरा खांद्यावर, बघ स्वप्नात आल्यासारखं वाटतंय का नाही? कुस्तीची म्हणजे आपल्या दोघांची. लागलास का चावटपणा करायला? आई आली. मला पाणी पाज. काय भैर्या कुठे? अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं रे. काय ते? मला भैर्या म्हणू नका म्हणून. भैरव पैलवान म्हणा. अरे तुम्ही दोस्ताने मला भैरव पैलवान नाही म्हणलं तर गाव कसं म्हणाल? बोंबला त्याच्या आईला विसरच पडतो बघ दर टायमाला. अगदी बरोबर आहे तुझं, बरोबर आहे भैर्या. पैलवान कुठं चाललाय? कुठं म्हणजे? तालबेत. पैलवान आम्ही तुमच्याकडे देणार होतो. काय काम काढले? लई खुशीची बातमी. पैलवान पिरवाडीच्या जत्रेत श्यामा येणार आहे, जायचं का नाही? ते येणार, त्या बिगार श्यामा नाचल कशी? अरे गोष्टी आहेच कॅन्डी सर असं काय? पैलवान राव प्रायव्हेट मध्ये सांगितलेली गोष्ट अशी जाहीर बोलते ना. पैलवान आता
आतापासून नुसताच तमाशा बघत आलाय. मग काय त्या श्यामाला काय प्रेझेंट देशील का नाही? अगदी येडबॉम्ब पहिलवान कसा तू. अरे बाई खुश झाली की तिला काहीतरी भेट मिळावी असं वाटतच का नाही तिला. अरे ती बोलून दाखवत नाही, आपणच वाकाय चालतंय. अहो पहिलवान कुणी पैसे देत, कुणी लुगडं चोळी देत, कुणी दागिना बी देत. दागिना अरे गेल्या आठवड्यात माझ्या आईनं एक बोरमाळ करून आणली. अरे मर्दा मग तीच दे की तिला. ए बापरे आपल्याला नाही जमणार. अरे लेका ती आईनं मावण्यासाठी केली आहे. त्यात काय झालं? अरे तात्पुरती द्यायची. तुझं मौनाचं लगीन व्हायच्या जिथल्या तिथं नेऊन ठेवली म्हणजे झालं. नाही बाबा हे चोरीचं काम आहे, आपल्याला नाही जमणार. अगदीच डरपोक आहेस बघ. अरे आम्ही एवढं जीवाभावाचं दोस्त तुझ्या पाठीमागा असताना तू घाबरतोय कशा बाई? पहिलवान अरे जरा आमची गुऱ्हाळ चालू होऊ देत रे. अरे आम्ही आमच्या पदरच्या पैशाने तुला बोरमाळ घेऊन देतो. काय शंकर्या कबूल. हे दिलं वचन. घेतलं वचन. चल असं जायचं वस्तादाकडं. वस्तादाने सांग मला कुस्त्या बघायला चाललोय. अरे आम्ही माझं आहे की बरं वस्ता चलतो. वस्ताद एक विचारायचं होतं. विचार की. अरे त्यात घ्यायचं काय कारण आहे? नाही फिरवाडीला जत्रा आहे. बर जत्रेत कुस्त्या आहेत, जाऊ का बघायला? एवढंच नव्ह. तू इतका घाबरलास की मला वाटलं तू तमाशाला जाऊ का म्हणून विचारला. नाही तमाशा जा जा. कुस्त्या असल्यावर मला विचारायचं कारणच नाही. अरे पाय तिथं पायतान आणि कुस्त्या तिथं पहिलवान दिसलाच पाहिजे. होय 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 होय. आणि तिथं सामान तिथं भैरव पहिलवान दिसलाच पाहिजे. सामान आला ग पहिलवान आला, तुझीच नजर लागल तिला. आहे येतो मी. अरे जत्रेत कुस्ती खेळायला जातोस ना व? कुस्तीच. मग देवाच्या पाया पडायचं नाही? कुस्तीत यश मिळू दे म्हणून देवाकडे मागणं माग. देवाच्या पाया पडलंच पाहिजे. तुझी सोन्याची जेजुरी, तुझी सोन्याची जेजुरी देवा. अरे अशा महत्वाच्या कामाला जायचं असलं म्हणजे देवाचा आशीर्वाद घ्यावा. घेतला नुसताच पाय पडलास वाटतं. पडलो ना. आणि भंडारा लावला नाहीस? भंडारा म्हणजे त्याच काय? अगदी येडा आहेस बघ. दम जरा मी आणते भंडारा. तू गेलो आता निघतोय माझा छबिना. मल्हारी यश देईल तुला. बर मग येतो आता. अरे त्यांच्या फोटोला पाया नाही पडलास? त्यांच्या तर रोज रात्री पडतोय. पुस्तकाने जे सांगितले ते नीट ध्यानात ठेव. बरोबर. आणि नाव वाढवून या. अरे ते वाढायला शिवाय येतो काय? आलोच. बर येतो.